लोक महाराज गावोगाव कसं झालंय महाराज, कुचके माणसं एक जास्त झाले. परमात्मा मध्ये ज्याला काय कळण त्याचा उतलय आला बाबा. हो, ज्याला स्वर लागणं ते म्हणतं मी इना घेतो, तू घे इना ना, आम्ही देतो येना. कशाला इना घेतो, मर की तिकडे जाऊन पड. आपण म्हणावं महाराज गुरुजीनं छान चाल म्हणली, हे त्याला स्वर कळत नाही. आपण म्हणावं हे चांगलं वाजलं, हे त्याला तालाचं ज्ञान नाही. आपण म्हणावं रात्रीचं कीर्तनकार पोरग बरं होतं, हे त्याला विषयाचं कळत नाही. तुला काय कळतंय सांग, आम्ही सगळे जाऊन तिकडे वड्यात फाशा घेतो नसता जीव देतो. लय कुचकी माणसं झाले महाराज. आपण म्हणावं एखाद्या चांगला बांगडा बांधला, हे जावायकडून पैसे आणले, तुला जावाई देतं का बघ, तुला पाल तर हालू हालू हाणायला जावाई. आपण म्हणावं हे त्यानं गाडी घेतली, हे हप्त्यावर घेतली असेल. असे कुचके माणसं झाले. मला एक पांडुरंगाला विनंती करा वाटायली की चांगले माणसं नेण्यापेक्षा या गावोगावच्या या कुचक्या अवलादी कचाकच मारून टाक, एकही जित्या ठेवू नको. लय माणसं झाली महाराज खराब, जे वच न कोणाचं कोणाला. एक वाक्य सांगतो, दुसऱ्याचं सुख बघून ज्या दिवशी तुम्हाला समाधान वाटेल त्या दिवशी जगातले सगळे श्रीमंत सगळ्यात महाराज सुखी माणसं तुम्ही. जगद्गुरु तुकोबारासारखी संत महात्मे म्हणतात की महाराज साधू महात्म्याला धन आवडत नाही, जन आवडत नाही, मान आवडत नाही. का आवडत नाही? त्यांचा विषय देव बनलेला आहे महाराज. छत्रपती शिवरायानं महाराज जगद्गुरु तुकोबाराची परिस्थिती बघितली. बोर तर होईना ना. आपलं कसं आहे बाबा, माणसं बोर होऊ लागली का नाही की किराणा मालावाने दुसरी पुडी बदलीत असतो. बोर व्हायले का होय बाबा, बोर व्हायले का? अजिबात नाही ना. कालच्या रात्री कीर्तनामध्ये एक जण असं सटक घेऊन फिरू लागलो बाहेर, आणि मी आधीच महाराज भित्रा माणूस, मी आला दाजी इकडे या, ओ इवाई इकडे या म्हणलं. इवाई म्हणलं तरी ये ना. मी आला काऊन फिरायले असे, तो चलू दे. झालं का, तारीख कोणी घेतली त्याची बघतो म्हणे. तो काय किती वेळ झाला म्हणलं सोडणं म्हणे. त्याच्यानं महाराज बराबर आपलं जिल्हा परिषदेच्या शाळांनी आजपासून नियम सुरू केला, 11 वाजता बाबा जिरगड तिकडे घालीन लोटांगण आणि मोकळं पटांगण. हा, त्याच्यामुळे ताण घ्यायचा नाही. काय सांगू लागलो, कीर्तन बरोबर ना. छत्रपती शिवरायाला महाराज जगद्गुरु तुकोबाराची परिस्थिती माहीत झाली. आणि जगद्गुरु तुकोबाराची परिस्थिती माहीत झाल्याच्या नंतर छत्रपती शिवरायांची भावना झाली की जगद्गुरु तुकोबाराला काहीतरी मदत करावी. म्हणून जगद्गुरु तुकोबाराच्या मदतीसाठी छत्रपती शिवरायानं महाराज एका सरदाराच्या हातामध्ये सोन्याच्या मोहरा दिल्या आणि जगद्गुरु तुकोबाराच्या घरी पाठवल्या. तर जगद्गुरु तुकोबाराने त्या सोन्याच्या मोहरा वापस केल्या. महाराज आम्हाला या सोन्याच्या मोहरा नको, आम्हाला जर सुख प्राप्त करायचं असेल तर एकच करा, आम्ही शिवरायांच्या मोहरा वापस पाठवल्या. जगद्गुरु तुकोबाराने सांगितलं आम्हाला धनाची गरज नाही, आम्हाला जर सुख प्राप्त करायचं असेल तर तुम्ही भगवंताचं नामस्मरण करा. पण छत्रपती शिवरायाला वाटलं जगद्गुरु तुकोबारा पाठवलेलं धन घेत नसतील, त्यांना लाज वाटत असेल, आपण छत्रपती शिवराय आहेत ना, तर जगद्गुरु तुकोबाराची आपण परीक्षा घेऊ. दुसऱ्या दिवशी राजे महाराज घोड्यावर सवार झाले, स्वतःच्या हातात मोहऱ्याचं ताट घेतलं ते, आणि मोहराचं ताट घेऊन महाराज जगद्गुरु तुकोबारा ज्या ठिकाणी भजन करत होते त्या भजन ठिकाण करणाऱ्या ठिकाणी गेले आणि महाराज ते मोहराचं ताट त्या शिळेवर ठेवलं. जगद्गुरु तुकोबारा स्नानासाठी गेले. महाराजांनी स्नान करून त्या बघतात तर त्या महाराज शिळेवर मोहराचं ताट होतं. जगद्गुरु तुकोबारांनी त्या शिळेकर महाराज नजर सुद्धा डोकावून बघितली नाही. दुसऱ्या शिळेवर महाराज बसून भजन केलं. ती पहिली शिळा महाराज धसधसा रडत होती. आज काय माझं महाराज दुर्भाग्य असेल, माझं आज काय पाप उदयाला आला असेल की महाराज माझ्यावर बसून आज भजन करत नाहीत. रडू लागली ती शिळा महाराजांनी. हे दृश्य जगाचा मालक म्हणजे छत्रपती शिवराय बघत होता. छत्रपती शिवरायाला महाराज दुःख वाटलं. आपण एवढ्या मोठ्या साधुमात्म्याची परीक्षा घेण्याचा आपण प्रयत्न केला. छत्रपती शिवरायानं लिंबाच्या झाडावरून दणकून खाली उडी मारली आणि तुकोबाराचे पाय पकडले आणि सांगितलं महाराज जगाच्या पाठीवर हा छत्रपती शिवराय फक्त आजपर्यंत स्वतःच्या माईच्या चरणावर झुकला. आजपासून जर छत्रपती शिवराय जर झुकल तर एक तर म्हणजे जिजाऊ मातेच्या चरणापुढे झुकल आणि दुसरी गोष्ट म्हणजे जगद्गुरु तुकोबाराच्या चरणापुढे झुकल. त्या दिवशीपासून सगळं जीवन तुकोबारायला समर्पित केलं. महाराज
नावडे जनधन माता पिता. धन जरी पाठवलं तर संत महात्म्यांना आवडत नाही, फक्त त्यांचा देव हा विषय. जगानं परमार्थ करावा हा संत महात्म्याची आवड आहे महाराज. सद्गुरू मारुतराव महाराजांच्या जीवनात सुद्धा महाराज काय झालं, एका माणसानं महाराज सद्गुरू मारुतराव महाराजांची तारीख घेण्यासाठी महाराज एक पेटीभर पैसे दाखवले होते. महाराजांना डोळे झाकले आणि सांगितलं, ह्या पेटीचे पैसे झाकून ठेव, माझे नियमाची कीर्तन झाल्याच्या नंतर तुझ्या घरी येऊन मी कीर्तन करतो. पण ते माणूस ऐकला नाही, त्याला राग आला आणि त्यानं सांगितलं, महाराज एक पेटीभर पैसे देणारा माणूस तुम्हाला महाराष्ट्रात सापडणार नाही. मारुतराव महाराजांना सुद्धा त्याला उत्तर दिलं, अरे पैशाच्या मागे पडणारे महाराज किती भेटतील, पण पेटीभर पैशाला लाथ मारणारा महाराज तुला महाराष्ट्रात सापडणार नाही. मारुतराव महाराजांच्या नंतर धनाला लाथ मारणे महाराज. धन सुद्धा साधू महात्म्याला आवडत नाही. जीवाची आवड सांगितली महाराज, संत महात्म्याची आवड सांगितली. तिसरी आवड आहे ती म्हणजे देवाला. देवाला फक्त तुमच्या अंतःकरणामधला शुद्ध भाव लागतो. ऐका, प्रभू रामचंद्रानं महाराज अंगामध्ये वल्कल धारण केलं. अंगामध्ये वल्कल धारण केल्याच्या नंतर महाराज महाकौशल्याचे चरण स्पर्श केले. चरण स्पर्श केल्याच्या नंतर महाराज महाकौशल्याने बघितलं तर अंगामध्ये वल्कल धारण होतं. पुष्पहार घुमपत होती महाकौशल्या. कशासाठी? उद्याच्याला माझा राजा गादीवर बसणार, माझा राजा उद्याच्याला राजवैभव भोगणार आणि माझा राजाला मी बघण्यासाठी गेल्याच्या नंतर हा पुष्पहार त्याच्या गळ्यात गुंफणार. आणि ते रूप बघितलं, विचारलं, राजा हे काय रूप तू असं धारण केलं, उद्याच्याला तू राजा होणार? प्रभू रामचंद्राच्या मुखातून वाक्य निघालं, मा उद्याच्याला मला राजगादी प्राप्त होणार होती, उद्याच्याला मला राजवैभव प्राप्त होणार होतं. ते राजगादी प्राप्त होणार नाही, ते राजवैभव प्राप्त होणार नाही, उद्याच्याला माझ्या वाट्याला वनवास प्राप्त होणार आहे. वनवास असा शब्द ऐकला की मला तटकून हार खाली पडला आणि मा कौशल्या धडधड रडू लागली. महाराज जगाच्या पाठीवर अशी कोणती माया आहे का बाई, की सांगा मला, की त्या मायेला वाटतं की आपल्या पोराला वनवास असावा? धसधसा रडू लागली. मा कौशल्याने विनंती केली, राघवा नसू दे तुला राजवैभव, नसू दे तुला राजगदी, असेल त्या स्थितीमध्ये माझ्या जवळ तू सुखानं राहा. एका माईच्या सांगण्यावरून कुठं वनवासाला जात असतेत का? एका बापाच्या सांगण्यावरून कुठं वनवासाला जात असतेत का? तू जायचं नाही वनवासाला. त्यावेळेस प्रभू रामचंद्राच्या मुखातलं एक सुंदर वाक्य, एवढं वाक्य जरी घरी घेऊन गेलं तर आपल्या जीवनात परिवर्तन. प्रभू रामचंद्राने सांगितलं, माय मी बापाच्या सांगण्यावरून वनवासाला जात नाही, माईच्या सांगण्यावरून वनवासाला जात नाही, मग जातोच राजा कशासाठी वनवासाला? प्रभू रामचंद्रानं वाक्य टाकलं, मा मी वनवासाला ह्या गोष्टीसाठी जातोय, मी माझ्या माईला भेटण्यासाठी जातो, माझी माय वाट बघते. कौशल्य मातेचं महाराज धडकून जागी झाली आणि विचारलं, राघवा जन्मदाती माय तुझ्या समोर उभी, जन्मदाती माय तुझ्या समोर रडते, जन्मदाती माय तुला सांभाळते, तुला सांभाळते, आणि तू नेमकी माय म्हणतोस कोणाला? प्रभू रामचंद्रानं महाराज वाक्य दिलं, मा जन्मल्यापासून तू माझा सांभाळ केला असशील, जन्मल्यापासून तू माझ्यावर प्रेम केला असशील, 9 महिने 9 दिवस उदरामध्ये तू वागवला असशील, मा हे जन्मल्यापासून तू माझ्यावर प्रेम केला असशील, पण मी जन्माला यायच्या अगोदरपासून एक माय माझ्यावर प्रेम करते, त्या पवित्र माईचं नाव आहे शबरी माता. आतापर्यंत महाराष्ट्रात किती कथा ऐकल्या असतील तुम्ही, किती कीर्तनकार आले असतील. कोण्या कीर्तनकारांना असं सांगितलं बाबा का शबरी माता चालत चालत अयोध्येला गेली? जगाचा मालक चालत चालत शबरी मातेच्या अयोध्या महाराज पर्णकुटीमध्ये आला. काय होता महाराज? शबरी मातेकडे फक्त भाव होता, अंतकरणामध्ये शुद्ध भाव होता, आणि भाव धरून फक्त महाराज भजन करायची. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा, जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा.
मातेच्या अंतःकरणामध्ये शुद्ध भाव होता महाराज. अंतःकरणामध्ये शुद्ध भाव ठेवला आणि भाव ठेवून भगवंताचं भजन केलं. महाराज तिच्या दर्शनासाठी आला आणि तिने महाराज जगाच्या मालकाच्या महाराज पायावर चरणावर प्राण सोडला. फक्त तिच्या अंतःकरणामध्ये शुद्ध भाव होता. ज्या भक्ताच्या अंतःकरणामध्ये शुद्ध भाव आहे त्याला भाविक म्हणतात. असा असणारा भाविक जगाच्या मालकाला आवडतो. अभंगाचं पहिलं चरण. एवढे कलाकार माणसं आहेत महाराज. खरे आनंदाची बाब आहे बरं का. थोडे महाग आहेत पण जाऊ दे, चांगले आहेत एकदम. महाराज या कला सोप्या नाहीत बरं का. गायन असेल वादन असेल ही कला सोपी नाही महाराज. आज महाराज यांचा एवढा हात पळतो. या हाताच्या मागचे 12 वर्षे बघा दादा. विश्वमाऊली ज्ञानोबाच्या सानिध्यात राहावं लागतं महाराज. घाटावर महाराज पहाटे 3 वाजल्यापासून 4 वाजल्यापासून उठावं लागतं दादा. आणि याची प्रॅक्टिस करावं लागते, रियाज करावं लागतं. तेव्हा आज महाराज इथं हात चालतं. माणसं काय म्हणतात बाबा, नुसते दिन वाजवायला 1000 रुपये गेले. तू ये तालात वाजव इकडे. हा करायला नुसते 1000 रुपये गेले. तू स्वरात म्हण ये इकडं. एक मी नेहमी वाक्य सांगत असतो महाराज. 4-2 पुस्तकं वाचून कलाकार होणं सोपं आहे. ऐका, 4-2 पुस्तकं वाचून अधिकारी होणं सोपं आहे. पण कलाकार होण्यासाठी महाराज अख्खं जीवन व्यतीत करावं लागतं. शेवटच्या श्वासापर्यंत रियाज करावं लागतं. तेव्हा कला जिवंत राहते दादा. लोक महाराज गावोगाव कसं झालंय महाराज, कुचके माणसं एक जास्त झालेत. परमात्मामध्ये ज्याला काय कळण त्याचा उतलय आला बाबा. हो, ज्याला स्वर लागणं ते म्हणतं मी इना घेतो, तू घे इना ना, आम्ही देतो येना. कशाला इना घेतो, मर की तिकडे जाऊन पड. आपण म्हणा महाराज गुरुजीनं छान चाल म्हणली, हे त्याला स्वर कळत नाही. आपण म्हणावं हे चांगलं वाजलं, हे त्याला तालाचं ज्ञान नाही. आपण म्हणावं रात्रीचं कीर्तनकार पोरग बरं होतं, हे त्याला विषयाचं कळत नाही. तुला काय कळतंय सांग, आम्ही सगळे जाऊन तिकडे वड्यात फाशा घेतो नसता जीव देतो. लय कुचकी माणसं झाले महाराज. आपण म्हणावं एखाद्या चांगला बांगला बांधला, हे जावाय ऐकून पैसे आणले. तू हा जावाई देतं का बघ, तुला पाल तर घालू हाणायला जावाई. आपण म्हणावं हे त्यानं गाडी घेतली, हे हप्त्यावर घेतली असेल. असे कुचके माणसं झाले. मला एक पांडुरंगाला विनंती करा वाटायली की चांगले माणसं नेण्यापेक्षा या गावोगावच्या या कुचक्या अवलादी कच मारून टाक, एकही जित्या ठेवू नको. लय माणसं झाली महाराज खराब, जे वच न कोणाचं कोणाला. एक वाक्य सांगतो, दुसऱ्याचं सुख बघून ज्या दिवशी तुम्हाला समाधान वाटेल त्या दिवशी जगातले सगळे श्रीमंत सगळ्यात महाराज सुखी माणसं तुम्ही. लोकांचं सुख बघून महाराज आपण सुखी झालं पाहिजे. लोक सुखी होत नाहीत महाराज. आमच्या पण बाजारमध्ये एक म्हातारी हाताला हात धरून फिरू लागली. मी म्हणलं बाबा एवढ्या वयामध्ये एवढं प्रेम नाही काही नाही म्हणे. मी मग काय धरून पडलात, काय नाही म्हणजे आताच मी धोतर घेतलंय.
मग हाताला का धरले? म्हातारीला देखवच न म्हणे दुकान दिसलं की मधात घुसायली म्हणाली मला 80,000 एक अशी चांगली 1,000-1,500 रुपयाची पैठणी काढा. म्हणजे नवरा बायकोचा सुद्धा एकूण एकाला देखवण महाराज चांगले संबंध ठेवा. एक वाक्य सांगतो महाराज, जीवनामध्ये ज्याला मोठं व्हायचं त्यानं सहन करायचं. तुम्ही मोठे होता असताना लोक तुमची निंदा करतील, तुम्ही मोठे होता असताना लोक तुमचा अपमान करतील, तुम्ही मोठे होता असताना माघारी लोक तुमची चर्चा करतील. निंदा होऊ लागली, अपमान होऊ लागला की आपण आपलं समाधान मानायचं की आपण कुठंतरी मोठे व्हायलो तर. हो, साध्या लोकांची लोक निंदा करायला रिकामी नाही. पिऊन पडलेल्या गटारात माणसाला कोण बोलायला रिकामी का दादा? चांगलं चलू लागलं की महाराज टोचणे हाणायला रिकामीत लोक. बीडला बाबा लोहाराच्या दुकानामध्ये मला पूजाचे उद्घाटन करण्यासाठी बोलिलं होतं. पूजा होती त्याच्या लोहाराच्या दुकानाचं आणि उद्घाटन करण्यासाठी गेलो बाबा मी. उद्घाटन करण्यासाठी गेल्याच्या नंतर महाराज मी हळदी कुंकाचं ताट घेतलं आणि त्या लोहाराच्या महाराज छन्नीवर हळदी कुंकू वाहू लागलो. त्याने सांगितलं महाराज ह्याच्यावर हळदी कुंकू वाहू नका. मी हातोडीवर टाकू लागलो. त्याने सांगितले हातोडीवर टाकू नका. मी त्या शेटरवर टाकू लागलो. महाराज शेटरवर टाकू नका. मला मग नेमकं हळदी कुंकू व्हायचं बाबा कुठं? त्यानं सांगितलं ह्या आयरणीवर हळदी कुंकू व्हा. मी आम्हाला आयरन तर जुनी रे, हातोडी नवी, ही चन्नी नवी, हे दुकान नवं, ही आयरन तर जुनी. त्यानं सांगितलं बाबा किती हातोड्या बदलल्या असतील, किती आयरनी किती हातोड्या बदलल्या असतील, किती छन्न्या बदलल्या असतील, किती दुकानं बदलली असतील. माझा आजा गेला, माझा पंजा गेला आणि मी आता सुद्धा व्यवसाय करायला तयार झालो. पण ह्या आयरनीनं माझ्या 3 पिढ्यापासून भाव सहन केलेत म्हणून त्या आयरनीची अगोदर पूजा. मग जे आयरन व्हायला बना बाबा, आयरन झाला की बरोबर समाज तुमची पूजा करतो. घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात महाराज सांगतात की तुमच्या अंतःकरणामध्ये शुद्ध भाव असला की जगाचा मालक तुमची सेवा करतो. मग महाराज आम्हाला सांगा नेमकं भाविक म्हणायचं कोणाला? भाविक कोणाला म्हणायचं बाबा? आपण भाविक कोणाला म्हणतो? मोठा गंध लावला भाविक, पांढरे शुभ्र कपडे घातले भाविक. कपड्यावर कोणी महाराज भाविक होत असतं का? पांढरे शुभ्र कपडे 2 लोक घालतात, एक महाराज लोक आणि दुसरे पुढारी. बरं महाराजाला भाविक म्हणतात पण पुढारीला तिथं काहीच ठेवीनत महाराज. संडासा हाणतेत, डांबर हाणतेत, काही बी खातेत महाराज. आणि कोणाच्या गंधावर बिंदावर भुलायचं नाही. एक माणूस असा इथून गंध लावित होता बाबा. आणि मी चहा प्यायला गेलो. मी आलो काकू काय तुम्हाला म्हटलं नारायणासारखे मालक भेटलेत? ती बाई म्हणजे महाराज त्याच्या गंधावर जाऊच नका. मी आलं झालं नेमकं काय? त्याने लोकांच्या संडास मध्ये उभा राहून फोटो काढले, 10,000 रुपये उचलून घेतले. सप्त्याला गेले तर कवाच घरून चप्पल घालून जात नाहीत, येताना लोकांच्याच चपला घेऊन येतात. आणि माणसाला एक सप्त्यामध्ये आदत लागली महाराज चपला चोरायची. महीच चप्पल गेली बाबा 2-4 रोजाखाली. आणि मला चप्पल घ्यायच्या नंतर दुःख वाटू लागलं. मला चप्पल गेली हे बघायला तर महाराज ह्याची बी चप्पल गेली. मग मी दुसरी दुकानातून चप्पल घेतली महाराज. दुसऱ्या गावात गेलो मही चप्पल गेली बरं का डबल. पुन्हा ह्याची बी गेली, पण पुन्हा मही वाचली आणि ह्याची गेली. मी म्हणले जाऊ दे आता काय डबल घ्यायची काय ताण नाही, भाऊ आहे आपला. मी म्हणजे एखादी बघा ना हान म्हणलं इथलचीच मंडपातली. आता कवर इकत घ्यावं, 4 रोज चपला गेल्या ते नाही ऐकलं महाराज. आता महाराज मी लहान आहे पण ते मोठा ऐकलं. गेला आणि चप्पल घातली महाराज आणि गाडीत बसलो तर मी हरपली पुन्हा. आता महाराज सगळे माणसं कार्यकर्ते वाट लावायला आले ते कशी चप्पल चोरू. मधात बसलो तसंच मधात बसलो. मी आलो दादा मै गेली कडे चप्पल. ते मला जाऊ द्या मी हाणली. त्याच्या पायाकडे बघितलं तर यानं महीच आणली. चांगल्या माणसाची बघून आलं ते मला जगाच्या पाठीवर तूच एकटा चांगला, दुसरं कोणी चांगलं नाही. काय करा? एकदा काय झालं बाबा, मी 200 रुपयाचं शर्ट घेतलं. कवा बाबा आपलं जीन्सची काय पॅन्ट आणि शर्ट घालतो, 200 रुपयाचं शर्ट घेतलं आणि घरी घेऊन गेलो. आमच्या वहिनी दारात बसल्या होत्या. वहिनीला म्हणलं वहिनी 200 रुपयाचं शर्ट कसं काय आणले? आता महाराज खरं बोलायची सवय. महाराज तसंच ठुलं. पण दुसऱ्या दिवशी वहिनीनं हातात घेतलं. म्हणल्या खरं सांगा भाऊजी कितीला आणलं? मी आलं 200ला म्हणल्यावर हे भाऊला सांगाल भाऊ ऑर्डर. मी आलं वहिनी हे फक्त म्हणलं 100 रुपयाला आणलेले. वहिनीनं हातात घेतलं, घरात गेल्या आणि साखरेच्या डब्यातले 100 रुपये काढले आणि माझ्या हातात घातले आणि म्हणले भाऊजी 100चं दुसरा आणा, हे तुमच्या भावाला राहू द्या. खिशातून 100 घालावं लागले. अवघड असते कधी कधी. चहा पाणी काय फिरवायचं? चहा फिरवायचा का एकदा? हा बरं झालं लोक नाही माहित. परवा दिवशी असंच म्हणलं चहा फिरवायचा काय? ते बोले फिरवते हा बापाच्या घरून साखर आणायची. लोकांच्या जीवावर हळद काढतो का म्हणे. आता काही बोलत आहेत लोक महाराज. लॉकडाऊन मध्ये माझ्याकडे 2 गायी होत्या दादा जरशा. 2 गायीला चारा केला महाराजांनी. एक कारवड आणून सोडली होती एका पाहुण्यानं. ती कारवड खट्याळ होती महाराज. दावत तोडलं महाराज तिनं आणि पळू लागली. दावं घेण्यासाठी मी गावात आलो. दावात आलो महाराज. दावा हातात घेतलं पाठीवर आलो तर एक जण मताला आलं म्हणते महाराज कीर्तन सुरू होते आणि फाशी गिची घेऊ नका, गावाला सुतक पडलं. किती अवघड आहे. दिवाळीत तारसाव चढलो तर महाराज कीर्तन सुरू होते वरून उडी हाणू नका, गावाला दिवाळी खाऊ द्या.
काय बोलत ते लोक काय नाही महाराज. पुन्हा दुधाचा धंदा सुरू केला लॉकडाऊन मध्ये. दुधाचा धंदा सुरू केला. हे गेला हिंदूच्या गलीला आणि मी गेलो मुसलमानाच्या गलीला दूध घालायला महाराज. आपले का मुस्लिमचे घर होते नियमाचे, घातलं. एके दिवशी ती मुस्लिमची बाई म्हणली, बेटा तेरा दूध नाशा, बेटा तेरा दूध नाशा. पण मी चॅप्टर मेल, बेगम तुने भांडाच नाही घाशा. काय चल लागलं आपलं म्हणा कीर्तन. ऐका कसे बाबा थोडं मोकळे केले माणसं की मोकळे राहतात ना. आपलं कसं हसवून केलं महाराज, आनंदित कीर्तन करायचं. हो हसायला पाहिजे. माणसं काय हसत नाहीत काय नाही, निष्ठी अशी काय तर निष्ठी महाराज असे बघत. एक जण मला कीर्तनामध्ये असा मान हलवीत होत अशी. मला वाटतं त्याला काय गाता पाठ काय की आखं कीर्तन त्याच्याकडे बघून केलं. आणि बैठकीत गेल्या मला भागवतराव सारख्याला म्हणलं, त्या म्हाताऱ्याचा लय अभ्यास आहे, त्या भैर आहे म्हणले. त्याच्या काय नादाला लागलं, गेलं मातीत. काय करा गाता पाठ असल्यासारखं लोक हनवीत. एकदा गुरुजी असे पक्वाद लावू लागली. त्यानं असा पक्वाद लावायचा, एका म्हाताऱ्यानं असं करायचं, त्यानं असं हाणायचं, त्यानं असं करायचं, त्यानं असं हाणायचं. म्हणजे हे घे मला आपल्याला जमत नाही. मग कशाला मान हालतो, ती माझी सवय. जेवायला बसलो दादा, आख्या पंक्तीतले पदार्थ त्याच्यात पाठाव कुणीच वाढलं. मी आला पुरे हो काऊन वाढीनत रे. ते म्हणले ते मगवापासून जवळ गेलं की बाबा म्हणायचं नग 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 नग. मी नग नग नाही, त्याचं मुंडकं हालत आहे वाडा त्याला. काय सांगू लागलो बाबा. कीर्तन भाविक, भाविक नेमकं कोणाला म्हणायचं, त्याच्या अंतकरणामध्ये शुद्ध भाव आहे त्याला भाविक म्हणायचं महाराज. कपड्यावरून वर्णावरून कोणी भाविक होत नाही महाराज. ज्ञानोबराय म्हणले, जर पांढऱ्या शुभ्र कपड्यावरून जर कोणी जर भाविक होत असेल तर बगळा सुद्धा भाविक होतय महाराज. काय बगळ्याचा रंग पांढरा आहे महाराज. आगा पक्का धवलत वाले तरी का ते साधूपणाशी निमाले. पांढरा रंग असला म्हणून साधूच्या यादीत बसेल का महाराज. साधू कोणाला म्हणायचं, भाविक कोणाला म्हणायचं, ज्याच्या अंतकरणामध्ये शुद्ध भाव आहे त्याला भाविक म्हणायचं. भाविक कसा असतो तुम्हाला सांगतो ऐका. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराज वारीला निघाले महाराज. वारीला गेल्याच्या नंतर 3 दिवस झाल्याच्या नंतर श्यामबाबा नावाचा एक नौकर घरी आला आणि आवाज दिला, माय कुठे गेले जगद्गुरु तुकोबाराय. माय माऊलीनं उत्तर दिलं, 3 दिवस झालं वारीला गेलेत. बरं बरं बरं, तुमच्या बापाचा सांगावा आलाय. तुमच्या बापाने एक गाय आणि एक म्हैस दिली. ती गाय आणि म्हैस उजव्या हाताला बांधली आणि हेला रचतो कडब्याचा डाव्या हाताला. माय दक्षता घ्या, एवढं काम झाल्याच्या नंतर मी निघून जातो. जिजाबाई साहेबांनी सांगितलं काय हरकत नाही. 3 दिवस झाल्याच्या नंतर महाराज ती गाय आणि म्हैस बांधलेली, त्याच्यापैकी म्हैस व्याली बाबा. म्हैस व्याल्याच्या नंतर महाराज म्हैसचं दूध गावामध्ये वाटलं आणि गावातून दूध वाटल्याच्या नंतर ज्वारी आली महाराज. ज्वारी त्या म्हशीला चारत होती. आज पण आपल्याकडे प्रथा आहे बाबा. काय ज्वारी महाराज आलेली कोणाला चारतात, म्हशीला का माणसाला. दुधाच्या भांड्यातली कच्चं दूध दिल्याच्या नंतर गाईला म्हशीला, म्हैस येऊ का गाई येऊ, बोलत जा जरा घडघड. माणसं बोलत नाहीत म्हशीला किंवा गाईला. आणि लोक काय झालं महाराज, आता ती जुन्या परंपरा सुद्धा मोडल्या. लोक जुने महाराज गाई म्हशीला दूध दिल्याच्या नंतर ते दूध वाटायचे. आता लोक डायरेक्ट त्याचा पनीर करायला तर निकायले. तर ते मला पनीरच माहित नव्हतं बाबा. मुंबईला जेवायला गेलो, मी भाजी कशाची, ती बाई म्हणली, ती मॅडम म्हणली, महाराज ही बायका नाही पनीरची भाजी आहे. मला पनीरची भाजी, पनीर त्याला नेमकं काय काय नाही म्हणली. 60 रुपये लिटरचं दूध आणायचं आणि त्याच्यात सोडा टाकायचं आणि त्याला फोडायचं आणि त्याच्या वड्या करून भाजी करायची. मला 60 रुपयाचं दूध आणायचं चंडाळीने फोडून त्याची भाजी करायची. किती नास ह्याचा पनीर बनवायचं. तसं महाराज दूध आणलं, त्याच्या ज्वारीच्या घोरीच्या घुगुऱ्या केल्या, म्हशी पुढे दाखवल्या. तर म्हशी महाराज ते अन्न खात नव्हते. का म्हैस अन्न खात नव्हती, तर म्हशीला सुद्धा जगद्गुरु तुकोबाराची परिस्थिती बघून रडू येत होतं. झाला वारीहून मालकालीने आवाज दिला, जिजाऊ. जिजाऊ आवाज दिल्याच्या नंतर दुसरा आवाज दिला, आवली. आवली आवाज दिल्याच्या नंतर जी असा आवाज आला महाराज. मला सांगा महाराष्ट्रामध्ये एक तरी माय माऊली आहे का नवऱ्याला जी म्हणणारी? आता आहे का जी म्हणणारी? जर माय माऊली असेल तर तिच्या मला चपला द्या, डोक्यावर नेतो ना आमच्या संस्थेचे मंदिर बांधतो. हाय का? बाया महाराज अजिबात नवऱ्याला बोलत नाहीत. आता नवीन नवीन बायानं नाव काढले, पप्प्याचा बाप पण बंटीची आजी. पण हे नवीन पोरायचा तर खेळच वेगळा झाला महाराज. नवीन बायकोला जुने माणसं तर ये आग काही पप्प्याची माय म्हणतात. हे नवीन पोरायनं तर फॅशनच वेगळी काढली. नवीन पोरं डायरेक्ट काय म्हणत, ए पिल्लू. आता बायकोला पिल्लू म्हणायत महाराज. पुण्यामध्ये चहा प्यायला गेलो, सोफा सेटवर बसलो, साहेबांना विनंती केली, काय ए पिल्लू 2 कप चहा. ती म्हणली, मी इतकी सिरियल जाम बघितली ना, 2 कप चहा तू बनव बाबाला, 1 कप चहा मला दे. मी 4 कप अशी कंटाळले. आहा असा झटका मारला. तू या पिलूने एवढा झटका मारलाय मला नगरे बाबा.
ते पिलू बघितलं तर महाराज एवढं म्हणतात इण्याची खोळ घालून आलेलं बाबांग बाबांग जोडून आमोशी आल्यासारखीच. मला हे पिलू आहे का पिलूची माय म्हणलं. एक बाई महाराज चप्पल घालून जेवायला वाढायला आली. मिळालं बाई पायात तुमच्या चप्पल आहे. ती म्हणजे महाराज ती वाढायचीच आहे. मला अशा चपला किती नेमक्या म्हणजे महाराज वाढायची वेगळी, देवपूजाची वेगळी, बाथरूमला जायची वेगळी, शेतातला जायला वेगळी, व्यायामला जायला वेगळी. मी आम्हाला एखादी हाणायची असली तर आणा ना आम्हाला. इतक्या चपला दादा पायात चप्पल घालून बाया स्वयंपाक करायला दादा. कुठं नेऊन संस्कृती ठुलीन काही नाही. काय चलू लागलं आपलं जी जी म्हाताऱ्या माणसात आता म्हाताऱ्या सुद्धा बिघडल्या बाबा. आम्ही परवा दिवशी महाराज आमच्या गावात गेलो आणि गावात गेल्याच्या नंतर आमच्या शेजारची तुळसाका. आमच्या गावात कोणाचे पाहुणे आहेत का भागवतराव? गावात चर्चा करायची नाही नसता मला येऊन ती म्हातारी हाणीन बाबा. पारापशी तिचं घर आहे म्हणजे अचूत तू येस का? मिळालं हो. गावाकडे तिकडे खाली म्हातारा बसलाय त्याला म्हणा भाकर केली गिळ. मिळालं तुळसाका त्याला म्हातारा म्हणाली सण तू काय हिरोईन आहेस का काय? नीट म्हणावं मालकाला दादा काही बाया गोडच बोलत महाराज. जगद्गुरु तुकोबारा दारात आले ना आवाज दिला आवली आवली असा आवाज दिल्याच्या नंतर महाराज जी असा शब्द आला आणि जी असा शब्द आल्याच्या नंतर महाराज तांब्या भरून पाणी गेलं. जगद्गुरु तुकोबारांना हात पाय धुतले महाराज घरात बसले. घरात बसल्याच्या नंतर आसन टाकलं ना आसनावर टाकल्याच्या नंतर महाराज ताट घेऊन आल्या. पांढऱ्या शुभ्र ज्वारीची भाकर होती आणि ज्वारीची भाकर असल्याच्या नंतर महाराज दुधाचं वाटीमध्ये ठेवलेलं होतं आणि महाराजाला विनंती केली एवढं खा. बघत होते ताटाकर महाराजांना स्वतःच्या मांडीला चिमटा घेतला आणि विचारलं माय जे जाऊ आवली मी घरातून जात होतो त्या दिवशी एक सुद्धा अन्नाचा कण नव्हता आणि मी 3 दिवस वारीहून आलो ना घरात पांढरी शुभ्र भाकर आली कस काय? तिनं सांगितलं गावातून महाराज ज्वारी आली म्हशीला चारण्यासाठी. म्हशीने ती ज्वारी खाल्ली नाही ती ज्वारी वाळू घातली ती दळून तिची भाकर केली. म्हैस कोणाची? माझ्या बाबाने तुमच्या सासऱ्यानं आपल्याला दूध खाण्यासाठी म्हैस दिली आणि त्या म्हशीचं दूध हे खा. तुकोबारायांना प्रश्न विचारला हे दूध तू पंढरीश परमात्म्याला पाठवलंस का गावातल्या मूर्तीला? जिजाबाई साहेबांना सांगितलं नाही. तू खाल्लंस का? नाही खाल्लं. का नाही खाल्लं? ज्या दिवशी देवब्राह्मणाच्या साक्षीने माझा विवाह झाला बापाने तुमच्या हातात माझा हात दिला त्या दिवशी मी संकल्प केला पतिव्रतेचा धर्म जोपासला. आजपासून मालकानं पाणी ग्रहण केल्याशिवाय मी पाणी सुद्धा ग्रहण करणार नाही आणि आजपासून मालकानं कोणता पदार्थ खाल्ल्याशिवाय पदार्थ खाणार नाही. ज्या अर्थी तुम्ही दूध खाल्लं नाही त्या अर्थी मी कसं खाऊ? तुकोबारायाने स्पष्टपणे सांगितलं ज्या अर्थी तू मी दूध खाल्ल्याशिवाय खात नाही त्या अर्थी जगाच्या मालकानं दूध खाल्ल्याशिवाय मी खात नाही. अगोदर जगाच्या मालकाला दूध नेऊन दे याला म्हणायचं भाविक. जगाच्या मालकाला दूध दिलं महाराज आणि दूध दिल्याच्या नंतर जगाच्या मालकाला विनंती केली तुझ्यामुळे माझा 3 दिवसाचा नवरा उपवासी तू दूध खाल्ल्याशिवाय माझा दूध खात नाही. 5 मिनिटाच्या अगोदर दूध पिलंस तर बरे. गरम आडीतलं उकळलेलं दूध महाराज जगाच्या मालकानं चर चर पिलं महाराज. याला म्हणतात भाविक आणि त्या भाविकावर असणारं प्रेम याला म्हणतात भाविकाची आवड. जो भाविक आहे त्याची आवड आहे महाराज. सेवा करतो. कोणाची सेवा केली? सकाळी महाराज तुम्ही महाराज काकड्यामध्ये जायचं आणि एक प्रकरण बघायचं. त्या प्रकरणामध्ये महात्म्याची सेवा केली त्यांची यादी महाराज. उच्च नीच काही नेने भगवंता आणि तिष्ठे भाव भक्ती देऊया महाराज. अशी सेवा केल्याच्या नंतर आणखीन काय जगाचा मालक करतो त्यांच्या मागे पुढे हिंडतो अभंगाचं